तण नाही झालं कोणी शेतात, गवत नाही. गवत बघा कुठं दिसतं. तुम्ही निंदला असेल? नाही निंदलंच नाही. निंदल्यानंतरही होतं ते, दरवर्षी निंद होतो. एक वेळेस निंदला आम्ही सुरुवातीला, भयानक होतं. पाणी सोडलं, कांद्याच्या तण शेतात खूप तण होतं. होतं हो, तण अजिबातच नाही. आमच्या हरभऱ्यात पण तण नाही झालं सर, निंदाच काम नाही पडला आम्हाला. तिकडे. हो तिकडं. काय प्रकार आहे हा? तुम्ही बघा 19 खत असेल किंवा युरिया असेल, DAP असेल, हे वापरल्यावरती काही विशिष्ट तण वाढतं. तुम्हाला एक गोष्ट कळली का की जर साखर टाकली तर काय येते? म्हणजे ते त्यांचं काय आहे? खाद्य. तसं DAP युरिया टाकल्यावर बाकीचे वॉटर सोल्युबल सोडल्यावर तण होतं. म्हणजेच ते कोणाचं अन्न आहे? त्या पिकाला त्या तणामुळे जे काही मिळत असेल थोडंफार तणाने ओढलेलं तेच त्या पिकाला मिळत. असं झालं ना. ज्या ज्या जमिनी रासायनिक खतं वापरतोय त्या आता काय झालंय, ज्या अर्थी तुम्हाला पीक चांगलं दिसतंय त्या अर्थी जमीन काय गेली, सुपीक. बरोबर आहे ना. तुम्हाला वेगळे पण काय वाटलं यावर्षी? यावर्षी तर ते मधमाशा वगैरे आल्या. पहिली गोष्ट म्हणजे तण नाही झालं. दुसरी गोष्ट मधमाशा भरपूर आल्या. किती मधमाशी येतात, बाप रे. संध्याकाळी 6च्या नंतर बिलकुल विमान कसं चालतं बंग आवाज. आणि बाकी प्लॉट मध्ये एकही मधमाशी नाही, बाकी 2-3 जणांना तरी त्याच्या त्यांनी आणायच्या जे वैदिक वापरले त्यांच्या ठीक नाही. वावरामध्ये हो. तुला मध मिळेल, पॉलिनेशन नाही मिळणार, परागी भवन नाही मिळणार, फक्त मध मिळेल.